तर श्रावण मासातला या दिवशी आपण हनुमानजी आणि शनिदेव यांची पूजा करण्याचं महत्त्व असतं. आजपासून श्रावण मास सुरू झालेला आहे. आजपासून श्रावणी शनिवारपासून आज श्रावण मास सुरू सुरू झाला असून आज पहिलाच श्रावणी शनिवार आहे आणि या दिवशी हनुमानजी आणि शनीची पूजा केल्याने मनोइच्छित तसं फळ मिळत असतं. आणि पुराण कथेनुसार श्रावणातल्या शनिवारी हनुमानजी आणि शनीची पूजा केल्याने आयुष्यातील सगळ्या अडचणी, दुःख दूर होतात अशी मान्यता आहे. पुराण कथेनुसार श्रावणातल्या शनिवारी हनुमानजी आणि शनीची पूजा केल्याने आयुष्यातील अडचणी तर दूर होतात, दुःख दूर होतात अशी सुद्धा मान्यता आहे आणि असं सुद्धा पुराण कथेमध्ये लिहिलेलं आहे. हनुमानजींना आपण संकटमोचन हनुमान किंवा संकटनाशक असं म्हणतो. कारण आपल्या आयुष्यातील कितीही मोठे संकट आले किंवा दुःख आले तरी हनुमानजींच्या भक्तीने त्यावर आपण विजय मिळवू शकतो. हनुमानजी या भक्तांच्या हाकेला अगदी धावून येतात असं म्हटलं जातं. त्यामुळे शनिवारी विशेष हनुमानजींची पूजा केली जाते, त्यांची आराधना केली जाते, त्यांची मनोभावे पूजा केली जाते. आणि धार्मिक कथेनुसार किंवा धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजींच्या पूजेमुळे शत्रूवर आपल्याला विजय मिळवता येतो असं सुद्धा सांगितलेलं आहे. शत्रूवर विजय मिळवता येतो. तसेच दुःख, रोग, आजार, आपल्याला लागलेलं पीडा त्या दूर होतात अगदी हनुमानजींच्यामुळे. आणि श्रावण महिन्यात शनिवारी हनुमानजींची पूजा केल्याने सगळे आजार तर बरेच होतात, शारीरिक आणि मानसिक ताकद सुद्धा वाढते. हनुमानजींच्या कृपेने कामातील अडथळे दूर होतात, ठरवलेली कामे आपली पूर्ण होतात, बुद्धी आणि संपत्ती वाढते, शत्रूंचा नाश होतो आणि समाजात मान सन्मान मिळतो, आदर मिळतो. तसंच या महिन्यात जो कोणी भगवान शिवजींची आणि शनिदेवांची पूजा केली जाते, म्हणजे श्रावण महिन्यात शनिदेवाची आणि शिवजींची पूजा केल्याने त्याचे चांगले मनोइच्छित असं फळ तर मिळतेच. भगवान शिवांचे अवतार भैरव आणि रुद्रावतार हनुमान यांची पूजा केल्याने शनिदेवाच्या वाईट नजरेपासून आपल्याला संरक्षण मिळतं. म्हणजे 7.5 किंवा शनीपासून आपल्याला त्यापासून त्याचा बचाव होतो. यासाठीच शनिवारी हनुमानजींची पूजा केली जाते. तर पूजेची योग्य पद्धत कशी आहे किंवा या श्रावणी शनिवारी आपण नक्की काय केलं पाहिजे? तर श्रावणातल्या शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पिंपळाला आणि मारुतीला, मारुती देवता म्हणजे हनुमानजींना जल अर्पण करावे. तिथे दिवा लावायचं, धूप अगरबत्ती लावायची, गूळ खोबरे अर्पण करायचं असतं, हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्राचं पठण करायचं असतं. मारुतीला 3 किंवा 5 प्रदक्षिणा घालायच्या असतात आणि मारुतीच्या चरणी आपली मनोकामना किंवा मनोइच्छित असं आपण फळ मागू शकतो आणि ते आपली इच्छा, आपले भगवंत आपली इच्छा पूर्ण करत असतात. ही जर सेवा आपण मनोभाव केली तर ती आपली नक्कीच इच्छा पूर्ण करत असतात. शनिवार हा मारुतींचा वार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे मारुतीरायाला या श्रावणात आपण तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. या श्रावणात रुईच्या पानांना खूप महत्त्व आहे. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतोच. म्हणजे त्यांची पिंपळाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे पीडा म्हणजे दुःख दूर होतात असा समज आहे. वेदकाळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचं प्रतीक मानलं गेलं आहे. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला आहे. पुढे ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणे अश्वत्थापासून बनवली जाईल. उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानलं गेलं आहे. तर आजची तुम्हाला ही श्रावण महिन्याची थोडीशी माहिती जी मी माझ्याकडे होती किंवा मला माहिती होती किंवा थोडीशी धार्मिक कथेनुसार मी काढलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. श्रावण मासाचे महत्त्व तुम्हाला कळलं असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच मोटिवेशनल लाईफ चेंजिंग व्हिडिओज आणि असेच छान छान थोडेसा माहिती सकट आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर आजची ही व्हिडिओ श्रावण मासाची तुम्हाला छोटीशी माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
सो फ्रेंड्स भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.